दिनांक 12 जुलै रोजी शहरातील निलेश रोळे मित्र परिवाराच्या वतीने मोर्शी नगर परिषदेला निवेदन देण्यात आले। शहरातील साफसफाई व अनेक समस्या बाबतीत एकूण 18 मुद्द्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले। सर्वप्रथम मोर्शी शहरातून मोटरसायकल रॅली काढून नगर परिषदेच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली। निवेदन दिल्यानंतर नगर परिषद परिसरातच ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आले। अखेरीस प्रशासनाने मागण्या मंजूर करण्याचे लेखी आश्वासन दिले। माझी मोर्शी माझा अभिमान त्या रोडापासून तर पेटपुरा रोड जाते, तिथून सर्व मजदूर लोक तिथून बाया गे ते पूर्ण वावरातून रात्रीच्या घरी जाते। ह्या मॅडमने म्हटलं ह्यात पानन रस्ता आहेच, ह्यात विशेष नाही, ह्यात बंद नाही आहे, ते तिथून ते लाईट बंद आहे म्हटलं। रात्रीचे तिथं लोक जाते, एवढा अंधार किट्ट राहते त्या रोडनं, तर त्यांना फक्त त्यांना म्हटलं की तिथं लाईट लावून द्या, तर ते म्हणे लाईट बंद आहे म्हणे तिचे, आज मी चालू करून देतो म्हणे। तर त्याचे माणसं कोणीच आलं नाही। आम्ही 8 दिवसापासून तिथं बसलो, पाहिलं आम्ही, कोणी आलं नाही। आणि ते लाईट बंद आहेत तर ते गेले आहे म्हणे, तर ते गेलेले लाईट बदलून द्या, तर गेलेले लाईट म्हणे आमच्या नगरपालिकेत आहे नाही म्हणे। मग हे टॅक्स कायचा घेऊन राहिले, याच्याजवळ लाईट नाही आहे, झाडं लावाचा टॅक्स घेऊन राहिले, काय कायचा टॅक्स घेऊन राहिले, तिथं ट्री गार्ड नाही आहे नगरपालिकेत, काय बनवून ठेवलं येईनं। हे टट्टे मॅडमले म्हटलं ते लाईट लावून द्या, तर लाईट लावून द्यायला तयार नाही। अरे तर मग हे टॅक्स कायचा घेऊन राहिले, हे जमा सकाळी बंदूकची गोळी घेऊन येऊन राहिले, डायरेक्ट दिसला का गुई दे टॅक्स। याचं उत्तर लेखी घ्या, नाही तर आपण उठणार नाही, मी बसतो इथं। जनमत लाईव्ह न्यूज साठी मोर्शीमधून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।